रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 760. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेणे गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आम्ही आजपर्यंत नाम संकीर्तनादी साधनांचा चिकाटीने प्रयत्न याकरिताच केला होता की सर्व साधने समाप्त होण्याचा शेवटचा दिवस मुक्ती प्राप्त होऊन गोड व्हावा. कारण मुक्ती प्राप्त होईपर्यंत सर्व साधनांचा प्रयत्न करावा लागतो. ज्या दिवशी मुक्तीसारखे गोड फळ पदरात पडेल तो दिवस देखील गोड होय, आणि तोच दिवस सर्व साधने केलेल्या दिवसातील शेवटचा होय. त्या दिवसानंतर कर्तव्य बुद्धीने साधने करण्याची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे महाराज म्हणतात, माझा साधने करण्याचा शेवटचा दिवस मुक्ती प्राप्त झाल्यामुळे गोड झाला आहे. आता मी निष्काळजी होऊन ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालो. माझ्या इच्छेची धाव कुंठित झाली असून मी निर्वासन झालो आहे. आजवरचे आयुष्य भ्रमाने दुःख भोगण्यात फुकट गेले, त्याचेही मला आता कौतुकच वाटत आहे. पूर्वी मी कसा होतो आणि आता कसा झालो, ह्या दोन्ही अवस्थांकडे मी कुतूहल बुद्धीने पाहत आहे. मंगलमय हरीचे नाम घेतले, त्या कारणाने त्या नामाच्या सामर्थ्याने मलाही आजची अवस्था प्राप्त झाली. ह्याचेही मला राहून राहून कौतुक वाटत आहे. हरीचे नाम किती साधे आणि ही प्राप्त झालेली अवस्था किती उच्चतम. हा साध्य साधन भाव पाहून हरिनामाच्या अचाट शक्तीबद्दल आश्चर्य वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही मुक्तिरूप नवरीशी लग्न केले आहे. त्यामुळे राहिलेल्या आयुष्याचे 4 दिवस तिच्या सहवासात खेळीमेळीत घालवू. सारांश, जीवनमुक्त पुरुष उरलेल्या आयुष्यात जे काही करतो, मग तो संसार असो वा पूर्व संस्काराने पंढरीची वारी, हरिकथा आणि नाम संकीर्तनादी भक्ती असो, ती त्याची खेळीमेळी असते, कर्मणूक असते. ते करण्यात त्याची कर्तव्य बुद्धी नसते. पण विशेष हा आहे की मुक्तीनंतर संसार न करता भक्ती करणाऱ्याला संत पदवी प्राप्त होते. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.